प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी अमित परब आज तुम्हाला नदीला टचमध्ये असलेला प्लॉट दाखवतो आहे। टोटली प्लॉट हा 1.5 एकरचा प्लॉट आहे। 1 एकर 20 गुंठेचा प्लॉट नदीला टचमध्ये फार्म हाऊस बांधण्यासाठी अप्रतिम असा हा प्लॉट आहे। हा समोर दिसतोय हा रोड आहे। जिल्हा परिषदला नोंद असलेला अधिकृत रस्ता आहे आणि तो आता डांबरी रोड होऊ शकतो काही दिवसामध्ये। आता सध्या खडीकरण केलेला आहे आणि अधिकृत रस्ता हा वाडी वस्तीमध्ये गेलेला रस्ता आहे आणि या रस्त्याला टचमध्ये असलेला असा हा प्लॉट आहे आणि आतमध्ये हा JCBच्या साहाय्याने कच्चा रोड मातीचा आपल्या प्लॉटमध्ये बनवलेला आहे संपूर्ण प्लॉट फिरण्यासाठी। ही खालच्या साईडला थोडं हे जाळपोळ केलेलं आहे। हे जे भात शेती आहे टोटली 7 ते 8 मळ्या ह्या भात शेतीच्या आहेत आणि प्लॉटमध्ये आत्ता काजूची झाडं आहेत। 20 ते 25 झाडं काजूची लागती झाडं आहेत। तसेच रायवली आंब्याची 4 झाडं आहेत। तसेच सागवनाची 2 झाडं आहेत आणि इतर अशी झाडं आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत। तर मंडळी नदीला टचमध्ये असलेली अशी ही प्रॉपर्टी आपण आज बघतोय। वाडी वस्तीच्या शेजारी असलेला हा प्लॉट आहे। तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेत जमीन आहे। 1 एकर 20 गुंठेचा प्लॉट पूर्ण आम्ही या ठिकाणी डेव्हलप करून तुम्हाला देतोय। या ठिकाणी ही पूर्ण प्रॉपर्टी आम्ही आता डेव्हलपिंग करायला सुरुवात केलेली आहे। JCBने पूर्ण प्लॉटमध्ये रोड अवेलेबल केला आहे म्हणजे इझिली आपण प्रत्येक झाडाच्या बुंदापर्यंत पोहोचू शकतो। त्या झाडाला खत पाणी देऊ शकतो। गाडी आपली व्हेकल आपल्या प्लॉटमध्ये घेऊन जाऊ शकतो। अशासाठी हा रोड आपला बनवलेला आहे आणि वरच्या साईडला टॉप लेवलला फार्म हाऊस आपण बांधू शकतो। अशी जागा आपण या ठिकाणी बनवतोय, लेवलिंग बनवतोय आणि स्टेपने असलेला असा हा प्लॉट आहे। काही ठिकाणी टेबल आहे तर काही ठिकाणी स्टेप असा हा प्लॉट आहे। तर मंडळी पूर्ण प्लॉट बघा, स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची पूर्ण माहिती मिळू शकते। आता हा जो कच्चा रोड आपला इथपर्यंत पोहोचला आहे आणि ह्या वरच्या साईडला असा टॉप लेवलची जागा आहे। ही समोर दिसते अशी नॉर्मली स्टेप असलेला प्लॉट आहे म्हणजे नॉर्मली सरकता असा हा प्लॉट आहे आणि व्ह्यू प्लॉट आहे। वरच्या बाजूने आपल्याला पूर्ण गाव वस्ती आणि गाव वस्तीमध्ये असलेली पूर्ण अशी म्हणजे ही नदी पण दिसते, नदीचा व्ह्यू आहे प्लस गाव वस्तीचा व्ह्यू। म्हणजे गाव वस्ती आपल्याला घरं दिसणार नाही कारण झाडांमध्ये घरं आहेत त्याच्यामुळे ती घरं आपल्याला दिसत नाही, पण गाव वस्तीच्या शेजारी असलेली ही शेत जमीन आहे आणि महत्त्वाचा मुद्दा नदीला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे। 1 एकर 20 गुंठेची जागा तुम्हाला रिजनेबल किमतीमध्ये आपण या ठिकाणी देऊ शकतो। तर मंडळी नक्कीच ही प्रॉपर्टी खूप सुंदर प्लॉट आहे। शेतकरी दाखला तुमच्याकडे असेल तर नक्कीच ही शेतजमीन विकत घेऊ शकता। शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा तुमच्याकडे शेतीचा सातबारा असेल तरी तुम्ही या ठिकाणी ही शेतजमीन विकत घेऊ शकता। कोणतीही अडचण नाही आहे। पूर्ण टायटल क्लिअर असलेली वर्ग 1 ची शेतजमीन आहे। एकच मालक आहे सातबाऱ्याला, सिंगल टायटल असलेला हा प्लॉट आहे। जागेची किंमत, गावाचं नाव, लोकेशन, इतर माहिती तुम्हाला फोन केल्यास दिली जाईल, व्हॉट्सअप केल्यास दिली जाईल। तसेच मंडळी कोकणामध्ये शेतजमीन विकत घेताना पूर्ण टायटल क्लिअर असेल तरच शेतजमीन विकत घ्या जेणेकरून तुमची या ठिकाणी फसवणूक होऊ शकत नाही। कारण म्हणजे टायटल क्लिअर असेल, वकील सर्च रिपोर्ट आहे, पेपर नोटीस आहे, या सगळ्या प्रोसेस वकिलांकडून तुम्ही करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतरच शेतजमीन विकत घ्या अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे। तसेच प्रायव्हेट मोजणी कमीत कमी प्लॉट घेण्याच्या आधी करून घ्यावी। तो प्लॉट तिथे आहे का, त्या जागेमध्ये तो प्लॉट बसतोय का, तिथे नकाशा तो बसतोय का, नकाशाच्या म्हणजे गाव नकाशामध्ये ती शेतजमीन बसते का, हे सगळं मार्केशन डिमार्केशन ह्या सगळ्या गोष्टी चेक करूनच नंतर शेतजमीन विकत घ्या। तर मंडळी अशी शेतजमीन आपण या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे। नदीला टच, डांबरी रोड टच आणि काही दिवसातच हा रोड जो आहे तो डांबरी रोड होईल कारण निम्मा झालेला आहे, थोडासा पुढच्या साईडला बाकी आहे आणि वरच्या साईडला प्लॉटच्या वरच्या साईडला वस्ती आहे त्याच्यामुळे वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे।
तर मंडळी, वेळ घालवू नका, जागेला व्हिजिट द्या. संगमेश्वर तालुक्यामध्ये देवरुख शहरापासून फक्त मोजून 9 किलोमीटरच्या अंतरावर ही असलेली शेतजमीन आहे. गाव वस्तीमध्ये असलेली शेतजमीन आहे. या ठिकाणी गावाचं लोकेशन, इतर माहिती तुम्हाला दिली जाणार नाही आहे. प्रत्यक्ष आमच्या देवरुख येथे ऑफिसमध्ये भेटा, तिथे तुम्हाला शेतजमिनीची पूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाईल. कारण गाव वस्तीमध्ये शेतजमीन विकत असताना त्या जागेच्या किमती आणि लोकेशन सांगितल्यामुळं त्या जागेच्या किमती ह्या वाढत असतात, जेणेकरून माझे जे घेणारे कस्टमर आहेत त्यांना जागा जास्तीत जास्त कमी रेटमध्ये देण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो. तर म्हणजे कृपया ही विनंती आहे की जागेचं लोकेशन आणि इतर माहिती प्रत्यक्ष भेटल्यावर दिली जाईल. कारण जागेच्या किमती ह्या दिवसेगणित वाढत चाललेल्या आहेत, शेतजमिनी महाग होत चाललेल्या आहेत आणि ज्यांना घ्यायचे आहे खरोखर शेती करण्यासाठी, तर त्यांना रिजनेबल किमतीमध्ये शेतजमीन मी या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो. नक्कीच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेतजमीन विकत घेण्यासाठी आणि कमी किमतीमध्ये विकत घेण्यासाठी माझ्याशी या ठिकाणी संपर्क करा. तर म्हणजे हा प्लॉट खूप सुंदर आहे, व्हेरीफाय प्रॉपर्टीज आहे. नक्कीच या जागेला व्हिजिट द्या, कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाहीत. थँक्यू. पुन्हा भेटूया.